हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ, 42 ते 53 रुपयांनी सिलेंडर महागलं। मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळेल। नवे दर आजपासून लागू। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर आव्हान। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंसह चंद्रपुरात सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी हे मैदानात, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातून सुहास शिरसाट हे उमेदवार। उमेदवारी देताना भाजपला उद्योगपती आठवतात, कार्यकर्त्याचा विसर पडतो। अरुण लखानी यांच्या उमेदवारीवरून विजय वडेट्टीवार यांची भाजपवरती ही टीका। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी अरुण लखानी भाजपचे उमेदवार। महायुतीत रायगडच्या जागेवरून रस्सीखेच कायम। विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला, महायुतीकडून अनिकेत तटकरे अर्ज भरणार। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींसह मुलगी जुईली दळवींचा अर्ज। रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक। युती धर्म पाळा, शिंदेंच्या आमदारांना सूचना। पालकमंत्रीपद आणि विधान परिषद जागेसंदर्भात कुठलीच देवाणघेवाण नाही। पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय देखील एकनाथ शिंदे घेतील, भरत गोगावले यांची ही माहिती। सांगली, सातारा, अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा। सांगली, सातारासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी, तर अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात। राज्यात आता मान्सूनचं आगमन लांबणीवरती। आजपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मात्र हा मान्सूनचा पाऊस नाही, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं हे आवाहन। नीट पेपरफुटी प्रकरण, 3 आरोपींना विशेष सीबीआय कोर्टात हजर केलं जाईल। आरोपी मनीषा हवालदारची सीबीआय कोठडी संपली, जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता। आरोपी तेजस शहा आणि डॉक्टर मनोज शिरूरेंनाही कोर्टामध्ये हजर केलं जाईल।